मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। अचानक मोठे नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। 29 सप्टेंबरला तुमचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटणार आहेत, परंतु यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना हे पैसे भेटणार नाहीत। त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। पाहू शकता, तिसरा हप्ता लवकरच खात्यात तुमच्या येणार आहे। आतापर्यंत बऱ्याच जणांना 4500 रुपये, 1500 रुपये 25 सप्टेंबरपासून जमा होत आहेत, पण या महिलांना मात्र एकही रुपया मिळणार नाही। त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघूयात। लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे। त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा जो राज्यस्तरीय कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, जो की येत्या 29 सप्टेंबरला म्हणजे उद्या रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे। त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। आज देखील बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। 25 तारखेपासून ते आज 28 तारखेपर्यंत बरेच पैसे जमा होत आहेत। तर अशी माहिती आपल्याला स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे व पैसे जमा व्हायला कार्यक्रमाच्या अगोदरपासूनच सुरुवात देखील झालेली आहे। तर लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुणे जिल्ह्यामध्ये 17 ऑगस्टला पार पडला होता। 17 ऑगस्टला कार्यक्रम होता, परंतु 14 ऑगस्टपासूनच हा पहिला हप्ता जो आहे तो जमा होत होता। यावेळी पहिल्या हप्त्यामध्ये आपण 1,07,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता। हा पहिला हप्ता होता। 3-3 हजार रुपये या महिलांना भेटलेले होते। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा दुसरा कार्यक्रम देखील लगेच 31 ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला होता। तर 29 ऑगस्टलाच पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली होती। यावेळी देखील महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता। जवळपास 50 लाखपेक्षा जास्त महिलांना या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये देखील पैसे जमा झालेले होते। तर आता येत्या 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडत आहे, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता हा खास करून उद्या 29 सप्टेंबरला देखील जमा होणार आहे। 29 सप्टेंबर ही तिसऱ्या हप्त्याची ऑफिशियली डेट जी आहे मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेली होती। तर आता याच्यामध्ये 4500 रुपये बऱ्याच जणांना भेटलेले आहेत। तर बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती देताना सांगितलं की तिसऱ्या हप्त्यामध्ये नेमका कुणाला किती लाभ भेटणार आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली। याची देखील माहिती आपण बघूयात। तिसऱ्या हप्त्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यातील बघा काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, बघा बऱ्याच जणांना दुसऱ्या हप्त्यामध्ये पैसे देखील आले नव्हते, पहिल्या हप्त्यामध्ये देखील पैसे आले नव्हते। त्या महिला खूप दिवसापासून वाट पाहत होत्या, परंतु जसा 25 सप्टेंबर दिवस आला त्या दिवशी बऱ्याच महिलांना 4500 रुपये जमा झाले। त्यामध्ये महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे काही तांत्रिक गोष्टी होत्या, जसं की काही जणांचं DBT लिंक नव्हतं, त्यामुळे पैसे आले नव्हते, किंवा स्क्रुटिनीमुळे बऱ्याच जणांना पैसे भेटलेले नव्हते। ते पैसे जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत 25 तारखेपासून। त्याचबरोबर जे अर्ज बघा 24 ऑगस्ट नंतर छाननी करून झाले होते आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांना लाभ जो आहे DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। तर हे 29 तारखेला देखील अजून 4500 रुपये जमा होतील। कुणाला जमा होतील? ज्यांना जुलै ऑगस्टमध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांना 4500 जमा होतील। आणि या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये देखील बघा 20 ते 25 तारखेपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत, नवीन अर्ज भरलेले आहेत, याच्या अगोदर ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज केलेले नव्हते, परंतु मुदत वाढ करून दिली होती 30 सप्टेंबरपर्यंत, परंतु 25 सप्टेंबरपर्यंत ज्यांनी अर्ज भरलेत त्यांना देखील लाभ जो आहे तो 29 तारखेला म्हणजे उद्या भेटणार आहे। तर 1500 रुपये अजून कुणाला भेटतील बघा। दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे 3000 रुपये, त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाही त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। म्हणजे उद्याच्याला 1500 रुपये देखील बऱ्याच महिलांना जमा होतील आणि ज्यांना एकही रुपया भेटला नाही त्यांना 3 महिन्याचे 4500 रुपये भेटतील। परंतु याच्यामध्ये
जर सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल तर त्यांना फक्त 1500 रुपये भेटतील आणि ज्यांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे आणि सप्टेंबरचाही त्यांना लाभ भेटेल 4500 रुपये आणि ज्यांना 3,000 रुपये भेटले त्यांना फक्त 1500 रुपये भेटतील. आता महत्त्वाची या ठिकाणी जी माहिती आहे ती म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची नियम जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे त्या महिलांना देखील याच महिन्यात 1500 रुपये मिळणार आहेत. पण लक्षात घ्या त्याआधी महिलांचा अर्ज हा मंजूर होणे महत्त्वाचं आहे. बघा या ठिकाणी कुणाला पैसे भेटणार नाहीत ते आपण आता बघूयात. बघा जो नियम बदलला आहे कुणाला पैसे भेटणार नाहीत त्या महिलांची माहिती आपण बघूयात. तसेच सप्टेंबर महिन्यात अर्जाची छाननी प्रक्रिया ही 20 ते 25 सप्टेंबरपर्यंतच राबवण्यात येणार आहे. यापूर्वी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरच तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील आणि अर्ज मंजूर झाला नाही तर महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रुपया येणार नाही. त्यांना कदाचित पुढच्या महिन्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. बघू शकता 20 किंवा 25 तारखेदरम्यान म्हणजे 25 तारखेच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा अर्ज जर मंजूर झालेला असेल ॲप्रूव्ह झालेला असेल तरच 1500 रुपये भेटतील. अन्यथा ज्या महिलांचे 25 तारखे सप्टेंबरनंतर बघा 25 सप्टेंबरनंतर अर्ज या ठिकाणी मंजूर होतील त्यांना या महिन्यामध्ये लाभ मात्र भेटणार नाही. त्या महिलांना एकही रुपया भेटणार नाही. कदाचित त्या महिलांना पुढच्या महिन्यामध्ये पैसे भेटून जातील. म्हणजे पुढचा महिन्याचा 1500 रुपये हप्ता जो असेल आणि ह्या महिन्याचे राहिलेले त्यांचे सप्टेंबरचे 1500 रुपये असे मिळून मग 3000 रुपये पुढे त्यांना भेटू शकतात. 3000 रुपये पुढच्या महिन्यामध्ये. तर कुठल्या महिलांना पैसे भेटणार नाहीत. 25 सप्टेंबरनंतर अर्ज जर मंजूर झालेला असेल तर त्यांना या महिन्यामध्ये मात्र पैसे भेटणार नाहीत कारण की या ठिकाणी शासनाने या ठिकाणी जो अर्ज मंजूर करण्याची तारीख आहे ती 25 सप्टेंबरपर्यंत ठेवलेली आहे. तिथपर्यंत या ठिकाणी ही योजना राबवण्यात आलेली आहे. छाननी प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं नवीन अर्ज भरलेले ज्या महिला आहेत 25 सप्टेंबरपर्यंत त्यांना मात्र उद्याच्याला पैसे भेटणार नाहीत. त्यांना पुढील हप्त्यामध्ये कदाचित हे पैसे जे आहेत ते या ठिकाणी भेटू शकतात कारण की एक डेट त्यांनी ठरवलेली आहे 20 ते 25 तारखेच्या अगोदर ज्यांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली त्यांचे अर्ज मंजूर झालेत सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेले त्या महिलांना या ठिकाणी याच महिन्यामध्ये 1500 रुपये जमा होतील. अन्यथा जे राहतील त्यांना पुढच्या महिन्यामध्ये पैसे मात्र येऊन जातील. तर आता तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी समजलेली असावी की कोणाला या महिन्यामध्ये पैसे भेटतील किती पैसे भेटतील आणि कुणाला पुढील महिन्यामध्ये मग त्यांचे पैसे भेटतील ती संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. तर आता उद्याच्याला अजून राहिलेल्या बहिणींचे पैसे येऊन जातील किंवा 30 तारखेला देखील अजून पैसे येऊ शकतात कारण की यांची डेडलाईन आहे की 30 सप्टेंबरच्या अगोदर सर्वांचे पैसे वाटप करायचे. जवळपास 2 कोटी महिलांपर्यंत हा लाभ जो आहे तो या ठिकाणी पोहोचवायचा आहे. याबद्दल अजून काही अपडेट आलं की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.